नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या घरात, कुटुंबात किंवा ओळखीच्या कोणालाही वृद्धापकाळ पेन्शन, विधवा पेन्शन किंवा दिव्यांग पेन्शन मिळत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आता या सर्व प्रकारच्या पेन्शनवर एक मोठे संकट येऊ शकते. सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार आता सर्व पेन्शनधारकांचे डिजिटल व्हेरिफिकेशन केले जाईल. जर हे व्हेरिफिकेशन झाले नाही, तर मिळणारी पेन्शन कायमची बंद होऊ शकते. हे व्हेरिफिकेशन कसे होईल? सरकारी अधिकारी तुमच्या घरी किती वेळा येतील? आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतील, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी समजून घेऊया की सरकारने अचानक हा निर्णय का घेतला. मित्रांनो, सध्या असे दिसून येत आहे की अनेक लोक शहर किंवा गावात पेन्शन सुरू करतात आणि नंतर घर विकून दुसऱ्या राज्यात किंवा गावात शिफ्ट होतात, पण तरीही त्यांची पेन्शन सुरूच राहते. अनेक लाभार्थ्यांचा मृत्यू झालेला असतो, तरीही त्याच्या नावावर पैसे काढले जातात. अनेक विधवा महिला पुनर्विवाह करतात, पण जुनी विधवा पेन्शन तशीच चालू ठेवतात. काही लोक सक्षम होऊन दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडतात, तरीही चुकीची कागदपत्रे दाखवून पेन्शन घेतात. या सर्व बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारवर खूप मोठा आर्थिक बोजा पडत आहे आणि खऱ्या गरजूंना पैसे पोहोचत नाहीत. हे रोखण्यासाठी सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे. मित्रांनो, 20 एप्रिल 2026 पासून हा अतिशय महत्त्वाचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला कुठेही कार्यालयात जाण्याची गरज नाही. सरकारी कर्मचारी स्वतः टॅब किंवा लॅपटॉप घेऊन तुमच्या घरोघरी येतील. तिथे ते पेन्शनधारकाची प्रत्यक्ष तपासणी करतील. ते मुख्यत्वे या गोष्टींची तपासणी करतील: 1. पेन्शनधारक सध्या त्याच पत्त्यावर राहत आहे की नाही. 2. ती व्यक्ती वास्तवात जिवंत आहे की नाही. 3. आणि ती या पेन्शनसाठी खरोखरच पात्र आहे का. जेव्हा हे सर्व कन्फर्म होईल, तेव्हाच तुम्हाला पेन्शनचा पुढचा हप्ता मिळेल, अन्यथा पेन्शन थेट बंद केली जाईल. सरकारी कर्मचारी व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर केवळ 3 वेळा येतील. पहिल्यांदा जर तुम्ही घरी नसाल तर ते दुसऱ्यांदा येतील. दुसऱ्यांदाही नाही भेटलात तर तिसऱ्यांदा शेवटची संधी म्हणून येतील. पण लक्षात ठेवा, जर या 3 वेळांमध्ये पेन्शनधारक त्या पत्त्यावर मिळाला नाही किंवा असे आढळून आले की त्यांनी घर विकले आहे आणि ते दुसरीकडे शिफ्ट झाले आहेत, तर त्यांना मृत किंवा स्थानांतरित घोषित करून त्यांची पेन्शन कायमची रद्द केली जाईल. हा नियम अतिशय कडक आहे. मित्रांनो, जेव्हा कर्मचारी घरी येतील तेव्हा तुम्हाला तुमची ओळख सिद्ध करावी लागेल. यासाठी मूळ कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. यामध्ये आधार कार्ड, मतदार ओळखपत्र या 2 कागदपत्रांच्या आधारे ओळख पटवली जाईल आणि त्यांचा फोटो घेऊन डिजिटल सत्यापन पूर्ण केले जाईल. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की हा सर्व्हे 20 एप्रिल 2026 पासून सध्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आला आहे. दिल्लीत दरमहा 2500 रुपये पेन्शन दिली जाते. तिथे याला प्रायोगिक तत्वावर लागू केले जात आहे. पण लक्षात ठेवा, कोणतीही मोठी योजना किंवा कडक नियम आधी दिल्लीसारख्या ठिकाणी लागू केला जातो आणि तिथे यशस्वी झाल्यानंतर लवकरच तो आपल्या राज्यासह संपूर्ण देशात लागू केला जातो. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या या सत्यापन प्रक्रियेसाठी आपल्याला आतापासूनच आपले पत्ते आणि कागदपत्रे अपडेट ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, खऱ्या लाभार्थ्यांसाठी हा निर्णय चांगला आहे, पण बोगस लाभार्थ्यांची अडचण नक्कीच वाढली आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे पेन्शन घेत असाल तर तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. फक्त आपले आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र योग्य आणि अपडेटेड ठेवा. तुम्हाला सरकारचा हा निर्णय कसा वाटला? यामुळे बोगस लाभार्थ्यांना खरोखरच आळा बसेल का? तुमचे मत खाली कॉमेंट करून नक्की सांगा. ही अतिशय महत्त्वाची माहिती आपले कुटुंब, नातेवाईक आणि गावातील प्रत्येक पेन्शनधारकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा.